हॅलो फ्रेंड्स, माझ्यासमोर हे जे आहे हे फ्लॅप आहे. हे अभ्यासासाठी तुम्ही ठेवून असं वापरू शकता. मग आता ह्याची जी पद्धत आहे ही पद्धत तुम्हाला सांगतो. जर तुमचं काम झाल्यानंतर तुम्ही हे अशा पद्धतीनं खाली करा आणि खाली टाकून मग एक भाग बंद करा आणि मग दुसरा भाग अशा पद्धतीनं बंद. आणि हे बंद झाला की ज्यावेळेस तुम्हाला ह्याला उचलायचं आहे त्यावेळेस आता ह्याचे जे दोन पाय आहेत हे खालचे बरोबर व्यवस्थित इथं गच्च धरावं लागतं. हे तुम्हाला असं गच्च धरायचं आणि असं गच्च धरून दुसरीकडे ठेवू शकता. आणि शक्यतो ठेवत असताना जो भाग आहे हा भाग असा खाली ठेवत असताना कुठेही तुम्हाला इथं ठेवायचं खाली, जेणेकरून काय होईल तुम्हाला उचलताना हा भाग आदळून तुमच्या बोटामध्ये चेंगरणार. आता तुम्हाला काय करायचं आहे, अभ्यासाला घ्यायचं आहे, वापरायचं आहे, त्यावेळेस तुम्ही असं उचलायचं. उचलल्यानंतर तुम्ही बघू शकता हे भाग हा मध्ये आहे आणि हा भाग थोडासा बाहेर आहे. मग जो मध्ये असलेला भाग आहे तो खाली टेक आणि खाली टेकून मग एक पाय उघडा आणि मग याचा दुसराही पाय हळूच उघडा आणि उघडल्यानंतर मग ह्याला असं उभं करून अशा पद्धतीनं ठेवून मग तुम्ही तुमचं जे काही लिखाणाचं काम आहे ते सगळे यामध्ये करू शकता. फक्त ह्याची दक्षता तुम्हाला घ्यावं लागेल की ह्याच्यावर खूप झाले 3 किलो ओझं, हायेस्ट 5 किलो ओझं तुम्ही ह्याच्यावर ठेवू शकता. स्टूल म्हणून याचा वापर करायचा नाही. आणि हा भाग बंद करत असताना फ्लॅप व्यवस्थित इथंच धरून अशाच पद्धतीने इकडं उघडत असताना तुम्ही जर इथं धरलात तर हे उघडत असताना इथं बोट चेंगरायची शक्यता. त्याच्यामुळं बंद करायचं आणि मग ठेवू. आता ह्याला कोणता भाग तुमच्याकडे असावा ते तुम्हाला सांगा. आता सुरुवातीला असं ठेवलं की दोन्ही उघडलं आणि मग असं ठेवलं. आता ज्यावेळेस तुम्ही पेन्सिल ठेवतात किंवा एखादी तुम्ही पेन ठेवला आणि ती जर घरंगळत इकडं आली तर समजायचं तुम्ही योग्य ठिकाणी बसला. इथं तुम्हाला बसावं लागेल. जर तुम्ही तिकडं जर बसलात तर मग ह्याचा उपयोग होणार. लक्षात आलं का? हे अशा पद्धतीने खाली करा आणि नंतर मग एक भाग बंद आणि दुसरा भाग बंद करून मग तुम्ही हे अशा पद्धतीने ठेवा. ओके.